कधी पण परभणीला आलो की ह्या शाळेसमोरून गेलो की 6वी 7वीची आठवण येते मला, कारण हॉस्टेलला होतो तेव्हा ह्याच शाळेमध्ये शिकायला होतो. तर राम राम, मी ज्ञानेश्वर मोरे. काका आणि मी निघालो होतो आज परभणीला. ते कशाला, ते पुढे ब्लॉग मध्ये बघा की राव. आपल्या गाडीचं मीटर तर चालू नाही, पण अंदाजे 50-60च्या स्पीडने आलो परभणी जवळ. तेवढ्यात काका म्हणाले आपल्याच पाथरी रोडला खूप मोठी एक महादेवाची मूर्ती आहे. मग काय आलो ती पाहण्यासाठी. एवढे दिवस झाला होती तिथेच, पण आम्ही मात्र पहिल्यांदाच पाहिली. तिथे एक फोटो काढून आलो परभणीमध्ये. मी हॉस्टेलला असताना 6वी 7वीला ह्याच शाळेमध्ये शिकायला होतो. कधी पण मी या शाळेसमोरून गेलो की मला 30 दिवस आठवतात. परभणीला येण्याचं कारण हेच होतं, पुण्याला सोलारची मोटर आपण कुरिअर करून टाकलेली होती, तीच रिपेअर होऊन आली होती. त्या मोटरला घेऊन जाण्यासाठी आलो होतो आम्ही. त्यांना म्हणालो पात्रेला द्या पाठवून, पण नाही म्हणाले इथंच येऊन घेऊन जावं लागेल. अगोदर तर दुसऱ्याच कुरिअर सेवावर गेलो. ते म्हणाले थोडंसं पुढे आहे जा तसंच. मग काय सापडत निघालो पुढे. आलोत मोटरी जवळ, पण विषय असा झाला की त्यांनी फक्त पंखेच पाठवून दिले आणि मोटर त्यांच्याकडे ठेवली. त्यांना फोन लावून विचारलं तर ते म्हणाले मिस्टेक झाली. म्हणालो अशी कशी मिस्टेक हो सर, जाऊ द्या म्हणालो पाठवून ते. मग आता याला तरी कसं ठेवा, इथंच जातोच घेऊन याला पण. तर मग बस आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.